तर चला या ठिकाणी निर्णय आपण लगेच घ्यायचा आहे. अल अजीज अलिबाग संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय घ्या. अंतिम लढत असेल याच्या या रजनीमधली. दोन्ही पंचांचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. खूप चांगले योगदान त्यांनी दिलंय. काही क्षणात आपण या निर्णयाची अपेक्षा करत आहोत. आणि नाणेफेक जिंकून या ठिकाणी अल अजीज अलिबाग संघाने प्रथम संघनायकाने क्षेत्ररक्षण पत्करले आणि A3 सोगाव या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण एक महत्त्वाचा सामना आहे. यातील विजेता संघ हा अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल आणि एक भव्य चषक आणि त्याचबरोबर रोख रुपये 40,000 चा मानकरी ठरेल. तो संघ कोणता असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. दोन्ही पंच मैदानाकडे दाखल झालेत. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाठवायची आहे. A3 सोगाव 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. पंकज जाधव यांनी सांगितलं की खरं जर माझ्या नावाचं स्टँड या ठिकाणी बनवलं तर निश्चित मी अलिशान सोगावचं मी आभारी आहे. आणि अशा प्रकारचे जेव्हा खेळाडूंची नावं या ठिकाणी दिले जातात, अशा प्रकारे स्टँड जेव्हा बनवतात तर निश्चितच एक वेगळी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होतं, असं पंकज जाधव यांनी या मुलाखतीत आपल्याला सांगितलं. आणि खरंही आहे, कारण पंकज जाधव म्हटलं की अलिबाग तालुक्याचं एक मोठं नाव जे आखाती देशामध्ये गेलं आणि आता तर मात्र प्रत्येक पुणे संघाचं तो प्रतिनिधित्व करतो गेले अनेक वर्ष. हे योगदान आहे. निश्चितच त्यालाही शुभेच्छा आपण देऊया आणि मैदानाकडे आपण वळूया. सामना लगेच सुरू होतोय. सलामी जोडी या ठिकाणी मैदानात येते. जब्बान शेख आणि माहीत कौर या ठिकाणी सलामी जोडी मैदानामध्ये येते. 4 षटकांचा सामना आहे. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, तुम्ही पाहिलं. पण अचानक उसळी घेतल्याच्या चेंडूला मात्र पंकज जाधव सारखे फलंदाज मात्र 2 षटकार मारून सामना संपवू शकतात. ही खरं क्रिकेटचा विजय आहे. तन मन धन या 3 घटकांचा वापर करून अलिशान सोगावच्या सर्वच आयोजकांनी खूप चांगलं योगदान इथे दिले. त्यांचं देखील कौतुक आहे, कारण तसं पाहिलं तर क्रिकेट स्पर्धा संपन्न करणं हे साधी सोपी गोष्ट नाही, परंतु ही ती संपन्न करून डावली 12व्या वर्षामध्ये अलिशान सोगाव संघाने. हे आणखीन एक योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. ज्याच्यामध्ये लाईक कप्तान आहेत, मुनावर कूर आहेत, तस्लीमबाई कप्तान, शबाब खान, साहिल कूर, मतीन वाकणीस, शोएब वाकणीस, त्याचबरोबर तौशिफभाई कप्तान, आरिफभाई कूर, कामरान कूर, तोहिद वाकणीस, साजिद कूर, शाकिब वाकणीस, तंजीम कूर, अरबाज कप्तान, मुस्तकीन वाकणीस, अमन कप्तान, रौफ कूर, अब्दुल रहमान वाकणीस आणि तैब कूर आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी खरं तर तनमाने 3 घटकांचा वापर करून क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया आणि मैदानाकडे बोलूया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अर्थातच या आजच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान देणारा गोलंदाज पार्थ घरत या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय. पार्थ घरतने प्रत्येक सामन्यामध्ये संघाला खूप चांगले विकेट्स मिळवून दिले. खरं तर A3 सोगाव या संघाचं एक घरचं मैदान आहे आणि निश्चितच या ठिकाणी त्यांची गोलंदाजी अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाली. तर काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार अंतिम 3 मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. पार्थ घरत पहिला चेंडू रबान शेख यांसाठी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, थोडासा मिस स्पीड होतोय. तो म्हणतो पहिली धाव पहिल्या चेंडूवर. प्रत्येक सामन्यामध्ये पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट याला खरं तर अन्यसाधारण महत्त्व नेहमी आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक सामन्यामध्ये. इथे मध्ये एका धावेने रब्बान शेख यांनी खाता उघडले आणि आता माहीत कूर समोर आहेत. पाच घर यांच्या समोर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी
यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, हवेतून चेंडूला पाठवले. इथे मात्र आपण पाहणार नेमकं काय घडते आणि दरम्यान यावी पंचांचा इशारा. एका धावेचे योगदान इथे मिळेल, एक धाव संघाला मिळते. धावफलकात वाढ होईल, धावफलकात धावांवर पोहोचल्यात त्या दोन चेंडूंची समाप्ती. यष्टीरक्षक म्हणून पंकज जाधव मला पाहायला मिळतात. एका या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गली क्षेत्रामध्ये सिद्धू आहे. त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅन या ठिकाणी शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ हिरोशन ऑफ साईडला, अनसाईडला जर आपण या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअरली काढले. एक क्षेत्ररक्षक मिडाऊन आहे, तर एक मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड विकेटला तैनात केले गेले. हे ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण. आणखीन एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. वर या मैदानाकडे यावी. बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा पार घरत. यावी त्रिफळा उद्ध्वस्त झाला, कारण अतिशय वेगाने चेंडू या ठिकाणी फेक केली गेली होती आणि मध्यम गती माराकडे पार घर त्याला हे पहिलं मिळालं. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतात ते माहीत करू यांची खेळी मात्र इथे समाप्त झाली, ज्याने एका धावेचं योगदान दिलं. एक गडी बाद 2 धावसंख्या धावफलकावर येते ती A3 सोगाव संघाची. कारण मी मगाशी म्हणालो होतो खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, कारण जसं ज्या पद्धतीने A3 सोगाव संघाने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती, ज्या पद्धतीने अल अजीज अलिबाग संघाचे गोलंदाज पार घरत आणि ते त्यांचे इतर सहकारी ज्यांनी गोलंदाजी केली, तर शेवटच्या सामन्यात देखील गोलंदाजला साथ देते ती खेळपट्टी. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं, कारण 2 चेंडू आपण इथे पाहिलेत खाली राहिले आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, फलंदाज आदित्य गायकवाड. तिसऱ्या क्रमांकावर आदित्य गायकवाड आले. पुन्हा एकदा पंचाच्या डावखिण उजव्या हाताने पाच घरात यावी. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चितच एक धाव घोषित मिळेल. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, एक धावीचं योगदान इथे मिळेल, एक धाव संघाला. कारण मोठे फटके खेळण्याची संधी इथे मिळत नाहीये. पण पाहिलं कारण सकाळचं सत्र आहे, थोडासा वारा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळते खेळपट्टीच्या माध्यमातून. पुढच्या चेंडूसाठी यावेळी गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे घोषित क्षेत्र आहे, एक धाव आणखी इथे मिळेल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर A3 सोगाव संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 4. एक फलंदाज मैदान गमला माहीत कूर या ठिकाणी मैदान परतला होता, ज्याने 3 चेंडूचा सामना करताना एक धावीचं योगदान दिलं. आदित्य गायकवाड ज्याने अर्थात त्याच्या खात्यावर 2 चेंडूमध्ये एका धावीचं योगदान आहे, तर रब्बान शेख ज्याने एक धावीचं योगदान दिलं. चांगले षटक तुम्हाला पाहायला मिळालं ते गोलंदाज पार्थ घरतचं, ज्याने या षटकात 4 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. इंजिनिअरिंग क्षेत्रामधला एक गोलंदाज सूरज पाटील यावेळी डावखोरे गोलंदाज आहेत आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षण मात्र विस्तारले दोन पाहतात. एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहतात ते सलीम मेडाव तैनात केले गेले आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे प्रसाद चेवळी याच्या हातामध्ये चेंडू झेल या ठिकाणी विसावतोय आणि हा दुसरा धक्का बसला A3 सोगाव संघाला. फलंदाज मैदानावर परतला. रब्बान शेख याची खेळी मात्र समाप्त झाली. 3 चेंडूचा सामना करताना एका धावीचे योगदान दिलं. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र या ठिकाणी निश्चित विकेट जातात. हे या मागच्या 2 सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अजय गायकवाड, फिरकीचा जादूगार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाज खरं तर बंधू आहेत, दोन्ही भाऊ फलंदाज बंधू आहेत. थोडंसं अडचणीत सापडले तो A3 सोगाव आपल्या घरच्या मैदानामध्ये, कारण 2 फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतलेत. षटक क्रमांक दुसरं सूरज पाटील यांना पहिलं यश मिळालं. डावखरे फलंदाज समोर आहे, सूरज डावखरे गोलंदाज देखील आहेत. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र निश्चितच कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय तो पण एक धाव आणखीन धावफलकार मिळेल. 5 धावा धावफलकावर.
2 बाद 5 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये. एका बाजूला आदित्य गायकवाड, दुसऱ्या बाजूला अजय गायकवाड. सन्माननीय विलासजी गायकवाड सर यांचे दोन्ही सुपुत्र आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याने क्रिकेट क्षेत्रामध्ये आले. कारण विलासजी गायकवाड म्हटल्यानंतर एक अतिशय चांगले पंच, त्याचबरोबर समालोचक, हिंदीचा आवाज त्यांना पाहायला मिळाला सोगाव गावाचा. तर मुलं देखील या ठिकाणी कुठे कमी नाहीत, ते देखील या ठिकाणी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे पाहायला मिळतात. वळू या मैदानाकडे रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, येथे मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतेशेक इथे पाहण्यावर पॉईंट क्षेत्रामध्ये जाईल तोपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचे योगदान. संघाची धावसंख्या 2 वाढेल. धावपलकार धावेन पोहोचल्यात त्या 7. 2 बाद 7. सूरज डीप पॉइंटला देखील एक क्षेत्रक्षण इथे घेतला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑफ तैनात केलं गेलं. दरम्यान सूरज पाटील यावी. हा चेंडू अतिशय खाली राहिला होता. बॅटचा स्पर्श झाला, चेंडू गेला तो गली क्षेत्रामध्ये. थर्डमॅनला आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धावीच्या माध्यमातून धावपलकात वाढ होईल. धावपलकार धावा आल्या त्या 8. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाली. पाहूया गायकवाड बंधू कशा प्रकारचे योगदान देतात आपल्या संघाला. A3 सोगाव घरचं मैदान. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू येतो, चेंडूची फेकी केली जाते आणि तोपर्यंत मात्र आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव. सूरज डावकरी गोलंदाज आहेत. 9 धावा धावपलकार आतापर्यंत आल्यात. एका बाजूला गावचा संघ म्हणजे A3 सोगाव, दुसऱ्या बाजूला अल अजीज अलिबाग. या 2 संघात अंतिम लढत आहे. अंतिम लढतीतून कोणता संघ हा अंतिम 3 मध्ये दाखवले याचं उत्तर आपल्याला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. सूरज पाटील डावकरी फलंदाज या ठिकाणी समोर आहेत. यावी बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडू हवेत आहे. शेतशेट डोक्यावर चेंडूला आपण पाहायला मिळतो. चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि पाहूया पंचांच्या एक शानदार फटका. षटकात 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालंय. काय ताकदीचा फटका मारला होता डीप स्क्वेअर लेग मधून. 6 धावा. 2 षटकं इथे समाप्त झाली आणि 2 षटकानंतर समाप्तीने धावपलकार धावेनं पोहोचल्या त्या 15. प्रतिषटक 7.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकार आली A3 सोगाव संघाची. षटकार आला तो फलंदाज अजय गायकवाडच्या बॅटमधून. 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि षटक मात्र आपण पाहिलं मागणी षटक सूरज पाटील यांचं ठरलं. कारण या षटकात तुम्ही पाहिलं तर 11 धावा या ठिकाणी धावपलकार आल्या आणि एकूण धावा धावपलकार आल्या त्या 15. 2 षटकाचा खेळ समाजाला येणार. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन या ठिकाणी अल अजीज अलिबाग संघाचा जतीन पाटील गोलंदाज आहे. दोन बाद 15. षटकाराने सामन्याचं चित्र थोडंसं बदललंय. पुन्हा एकदा यावी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडू जातोय तो अर्थातच डीप पॉइंटला. शेतेशेक चेंडूवर येईल तो पण 1 धाव आणखीन धावपलकावर. एक धाव आणखीन धावपलकावर. घरचा संघ या ठिकाणी खेळतोय. लाडके मायबाप प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं सर्वांचं आपण कौतुक करूया. कारण सकाळचं सत्र तुम्ही पाहताय 6:15 झालेले आहेत. आज अर्थातच 15 फेब्रुवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र असणार आहे. संध्याकाळी 7 वाजता बरोबर सामने सुरू होतील आणि त्यानंतर सर्व सामने समाप्त झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ हे देखील पाहणार आहोत. दरम्यान बॅक जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात शॉर्ट मिडविकेटला शेती चेंडू येतोय प्रसाद. तोपर्यंत या ठिकाणी 1 धावेचा आणखीन एक योगदान. गायकवाड बंधू या ठिकाणी किल्ला लढवत आहेत. आतापर्यंत धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 17 धावा. एका बाजूला आदित्य गायकवाड, दुसऱ्या बाजूला अजय गायकवाड, ज्यांनी षटकारांनी अजय गायकवाडांनी खूप चांगलं योगदान दिलं. तब्बल 8 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. वळी या मैदानाकडे गोलंदाज जतीन पाटील
यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केल्यामध्ये इथे घोषित क्षेत्र आहे. शॉर्ट अर्थात फाईन लेग मध्ये एक धाव आणखी धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 24 चेंडूचा खेळ आहे. 24 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावफलकार नोंदवायच्या आणि त्यानंतर अल अजीज अलिबाग संघाला दडपणात टाकायचं सूत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. यशस्वी देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. पुन्हा एकदा पुढील चेंडू यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क नाही. चेंडू जाईल तो गली क्षेत्रामध्ये. आणखीन एक धावीचे योगदान मिळेल. एक धाव घोषित इथे मिळते. संघाची धावसंख्या एकने वाढेल. धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या 19 पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी मस्त फटका. डीप स्क्वेअरला येतोय गगन बेदी. गगनचेंबी षटका 6 धावांसाठी. काय फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. फलंदाज या ठिकाणी 6 धावांचं योगदान देतोय. तो पुन्हा एकदा आदित्य गायकवाड ज्यांनी 6 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या 25च्या घरामध्ये. ताकदीचा वापर केला ज्याला गगनभेदी गगनचुंबी षटकार असं म्हणलं जातं. तुम्ही पाहिलात खूप चांगलं योगदान दिले आदित्यने. यावेळी चेंडूला हलकसं खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर A3 सौगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आली ती 25. 8.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर आले. षटक आपण पाहिलं ते जतीन पाटीलचं मागणी षटक आपल्याला पाहायला मिळालं ज्याच्यात एक षटकार आला आणि तब्बल 10 धावांचं योगदान इथे मिळालं. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज साहिल जाधव. साहिल जाधव पंकज जाधव यांचा भाचा साहिल जाधव या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतोय. आपल्या मामाच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये आलेला हा गोलंदाज अल्पावधीत चांगली कामगिरी करत असताना समोर आपण पुन्हा एकदा डावकर फंडास पाहतोय. वळूया मैदानाकडे. यावी चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र घोषित क्षेत्र आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव आणखी धावफलकावर. 26 दोन फलंदाज गमावल्यानंतर खरं तर आदित्य आणि अजय गायकवाड या दोन्ही बंधूंनी सामन्याला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला तो साहिल जाधवच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण पहिली विकेट 2 या धावसंख्येवर गेली. दुसरी विकेट 4 या धावसंख्येवर. म्हणजे जर आपण पाहिलं तर तब्बल 22 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी हवेतून खेळलाय मात्र घोषित क्षेत्र आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. डावकर फलंदाज आहे. एक धावीचे योगदान. 27 धावा धावफलकावर. 2-27. तब्बल 21ची पार्टनरशिप भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळेल ते गायकवाड बंधूंच्या माध्यमातून. दरम्यान अक्रॉस द लाईन खेळायला इथे मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. कारण नसताना या ठिकाणी फलंदाज धावचीत होण्याची संधी आणि फलंदाज धावचीत. बऱ्याच वेळा असं काही घडतं क्रिकेटमध्ये की धावा येत असतात पण स्ट्राईक घ्यायचं होतं आणि या माध्यमातून खरं तर इथे मात्र फलंदाज धावचीच्या रमाने मैदानातून परतला. अजय गायकवाड याची खेळी मात्र समाजने एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचे योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 3-27. यश नवीन फलंदाज यश पंजांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र मस्त फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे शानदार फटका. 6 धावांचं योगदान इथे मिळालंय. खरं तर मी मगाशी म्हणालो घरच्या मैदानावर निश्चितच ते खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणे. संपूर्ण मैदानाचा त्यांना अंदाज आहे कुठला फटका कुठे खेळायचा याचा निश्चित त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलात षटकाराचं योगदान इथे मिळालं. धावफलकावर धावा आल्या त्या 33.
आदित्य गायकवाडच्या बॅटमधून आल्या षटकार. पुढचा चेंडू इथे पाठवा एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज दिशेने चेंडूची फेकी पण ही चौथी धाव इथे आपण पाहायला मिळाली. एक धावीचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे खेळाचं हे जे पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे. पहिल्या सत्राचे समाप्त येथील सोगाव संघाने धावा दाभोलकर नोंदवल्या त्या तब्बल 3 गडी बाद. धावा दाभोलकर आल्या त्या 34 आणि 35 धावांचं लक्ष या ठिकाणी अल अजीज अलिबाग या संघासमोर ठेवलं गेलंय. 35 धावा प्रति षटक जर या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थात 4 षटकांचा सामना आहे. प्रति षटक अर्थात 8.75 असणी धावसंख्या दाभोलकरवर नोंदवायची आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चला येथील सोगाव संघ आपण लगेच येथे लावून घ्या कारण 6:20 झालेले आहेत. सकाळचं सत्र आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण रजनी क्रिकेट ही स्पर्धा खेळतोय. तर 35चं लक्ष या ठिकाणी कसं पार करण्याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. यातील जो संघ जिंकेल तो अर्थातच या ठिकाणी आपण पाहतात अंतिम 3 मध्ये दाखल होईल. रोख रक्कम 40,000 कारण या स्पर्धेमध्ये 1,80,000 आणि 40,000 2,17,000 पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज 2,000 उत्कृष्ट गोलंदाज 2,000 मालिकावीर 5,000 असे एकूण 9,000 ही रक्कम एकत्र केली तर 2,79,000ची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थात सर्वच आमच्या सोगावच्या आयोजकांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. डिजिटल ग्राफिक्सच्या माध्यमातून मोहसिन अनवारे माणगाव यांनी खूप चांगले योगदान दिले. प्रकाश योजनेच्या माध्यमातून सुपर लाईट सागरदादा पाटील अलिबाग यांचं खूप चांगलं योगदान आहे. मंडप सजावट ओम साई डेकोरेशन राणी सजावट नागाव स्टेज प्रक्षेपण ट्रोलिंग स्पोर्ट्स अलिबाग आणि आमचा आवाज तुमच्यामध्ये त्यांचं काम श्री समर्थ साऊंड सिस्टीम मुनवली शैलेश तिर्लोकर यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळूया. सामना डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी पंकज जाधव आणि सूरज पाटील ही जोडी मैदानामध्ये येते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज माहितपूर. चला चेंडू द्यायचा आहे. समोर मात्र पंकज जाधव आहे. मागच्या सामन्याने पंकज जाधवने तब्बल धावांचं योगदान दिलं होतं 2 षटकांच्या माध्यमातून आणि सामनावीर हे पारितोषिक त्याने संपन्न केलं होतं. तो डावाची सुरुवात करतोय. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत सूरज पाटील ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात केली. 35चं लक्ष आहे ते अल अजीज अलिबाग या संघाला. झोपेतून उठलेले जे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असेल तर त्यांना देखील आपण निश्चित त्यांचं कौतुक करूया. त्यांना त्यांचे धन्यवाद मानूया कारण घड्याची वेळ आपण पाहिली तर 6 वाजून जवळपास 23 मिनिटं झालेली आहेत. सकाळचं सत्र आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज माहितपूर पंचाच्या उजवीकडून गोळीसाठी सज्ज होता आणि महाराष्ट्राचा एक मोठा खेळाडू पंकज जाधव ज्यांना तुम्ही बुमबुम या नावाने त्याला संबोधता. अतिशय आक्रमक फलंदाज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी फेकून दिलाय. चेंडू इथे जातोय अर्थात चेंडू जाईल यावी षटकारासाठी पंचांचा इशारा येतोय. लॉंग ऑन मध्ये आलेला पंकज जाधवच्या बॅटमधून आलेला हा षटकाराने खातं उघडले. 6 धावांचं योगदान इथे दाभोलकरवर. पंकज जाधव म्हटल्यानंतर आक्रमक फलंदाज खरं तर क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे. प्रतिकिलेवन पुणे संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू यावी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग मध्ये येतोय पंकज जाधवच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 12 धावा दाभोलकरवर. 2 चेंडूची समाप्ती. 35 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी पंकज जाधवकडे. पंकज जाधवचा हा मैदान म्हणजे आलिशान सोगाव हे लकी मैदान मानलं तर गेल्या 12 वर्षामध्ये अनेक वेळा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला त्याचा संघ नेहमी आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या लकी मैदानामध्ये
आज आपण खेळताना त्याला पाहायला मिळतं. 12 वैयक्तिक धावसंख्येवर गोलंदाज माहितपूर. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहिला आणि अर्थातच या देवी निर्धाव चेंडू ते पाहायला मिळाला. 3 चेंडूची समाप्ती. दुसऱ्या बाजूला सुरेश पाटील आहे. पुन्हा एकदा माहितकूर पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन्स बडो चेंडू फेकला. फलंदाजाला पंकज जाधवला पूर्णपणे बीट या ठिकाणी केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिले 2 चेंडूवर 2 षटकार आले, पण त्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहतात या ठिकाणी एकही धाव पंकज जाधव काढू शकला नाही, कारण उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली. खरं तर पंकज जाधव दोन्ही बाजूला माहीर आहे. ऑफ साईडला आणि ऑन साईडला चांगली फटकेबाजी तो करू शकतो, हे देखील योगदान आहे. आणि दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळलाय आणखीन एक फटका, षटकार. 6 धावांचं योगदान, 18 धावा धाबलकावर. 17ची गरज आहे. पंकज जाधव नावाचं वादळ जेव्हा मैदानात येतं ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना बऱ्याच वेळा मी पाहायला मिळालंय. सावंतवाडीची क्रिकेट स्पर्धा होती, तिथे पंकज जाधव अर्थातच 24 धावांची गरज होती आणि 4 षटकार त्यांनी मारले होते. सामना संपवला होता. हे योगदान आहे. हे वादळ थांबवणे येथील सोगावचा गोलंदाज कशा प्रकारे योगदान देईल. या दरम्यान हवेतून खेळलाय. अपर कच्च्या मधून चेंडू आपण पाहतात या ठिकाणी जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. पॉइंट आणि कव्हर मध्ये 4 धावांचं योगदान मिळालं. बघता बघता धावा दाबलकर 22. 13 धावांची गरज आहे. पहिले षटक इथे मात्र समाधान मागडे षटक पाहायला मिळालं, ते माहीत कूरचं, ज्याच्यामध्ये त्यांनी पंकज जाधवने त्या ठिकाणी निश्चित मोठे फटके मारले. 3 षटकार चौकारच्या माध्यमातून तब्बल 22 धावांचं त्यांनी योगदान दिलं. 13ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि नवीन षटक घेऊन A3 सोगाव संघाचा गोलंदाज अशू या ठिकाणी गोलसाठी येतोय. समोर सूरज पाटील डावखरा फलंदाज आहे. 18 चेंडू आणि 13ची गरज. चेंडू 13ची गरज आहे. पंचांच्या डावीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिले षटक पॉवर प्लेचं समाप्त क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलंय. तुम्ही पाहतात यष्टीषक बरोबर या ठिकाणी शॉर्ट पॉइंट आपण पाहताय. शॉर्ट कव्हर तैनात केलं. एक क्षेत्रक्षक लॉंग ऑफला पाहू शकता. दरम्यान यावी बचत रूपाने चेंडूला खेळून काढला. इथे मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पंकज जाधवला. सूरज पाटील यांनी 1 धावेचं योगदान दिलं. 23 धावा दाबलकर. 12ची गरज आहे. कारण आपला सहकारी जेव्हा मोठे फटके खेळतो तर अशा वेळेला त्याला या ठिकाणी साथ देणं अतिशय महत्वाचं आहे. हे सूरज पाटील एक अतिशय चांगला क्रिकेटपटू आहे. त्याने पाहिलं पंकजला या ठिकाणी संधी दिली गेली. पंकजसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलली जाते. इथे आपण पाहतात डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आणले गेले. एक क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ पाहू शकता. दरम्यान पॉइंट कव्हर आणि मिड ऑफ व्यूहरचना असताना या ठिकाणी हवेतून खेळलाय. जबरदस्त टायमिंग शॉट इथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक बाहेर चेंडूवर येईल. डीप एक्स्ट्रा करून टपण पंकज जाधव 1 धावेचं योगदान इथे देईल. 24 धावा दाबलकावर. पंकज जाधव याच्या धावसंख्येमध्ये बदल होईल. त्याने आतापर्यंत 23 धावांचं योगदान दिलं, तर सूरज पाटील 1 धावसंख्येवर. कोणत्या प्रकारचा चेंडू सोयर नाही, कोणत्या प्रकारचा नो बॉल इथे नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा अशू आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. सूरज पाटील 1 धावसंख्येकडे तयार आहे. 24 11ची गरज आहे. बजावता रूपाने चेंडूला खेळून काढल्या. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. पंकजला पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली ती सूरज पाटीलने. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ होईल. धावफलक धावाल्या त्या 25-10ची गरज आहे. आणि आता मात्र 23 या धावसंख्येवर खेळणारा पंकज जाधव समोर आहे. आशू युवा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर 8 ते 10 पर्यंत रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हवेत क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये इथे मात्र पंकज जाधवला जीवदान दिलं. जीवदान कोणाला दिलं तर पंकज जाधवला. आणि हे निश्चितच येथील सोगाव संघाला मागडं ठरू शकेल. कारण एक आक्रमक फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय. कारण सोपा झेल होता, खरं तर हा झेल घेणं महत्वाचं होतं.
एक धावेचे योगदान. धावफलकात वाढ होईल 26. सूरज 2 या धावसंख्येवर. आशू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र गॅप शॉट केली. चेंडू इथे एक धावीचं योगदान इथे दिलंय. 3 या धावसंख्येवर सूरज पाटील. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावफलकात धावेने पोहोचल्या त्या 27. 35 धावांचं लक्ष. 7 धावांची 8 धावांची गरज आहे. पंकज जाधव पुन्हा एकदा समोर आहे. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय, ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारचा समावेश आहे. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चेंडू नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज आशू दुसरे षटक फेकतोय. पंकज जाधव तयार. रिव्हर्सिव्ह खेळ आहे. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मात्र आपण पाहूया झेल मात्र इथे घेताना झेल सुटते, परंतु पंकज जाधवला आणखीन जीवदान. आतापर्यंत पंकज जाधवला 2 जीवदाने मिळाली. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलकात धावा येतात त्या 28. 7 धावांची गरज आहे. येस, या ठिकाणी टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चौकार आहे की षटकार या ठिकाणी, आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय. षटकार. 6 धावा पंकज जाधवच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 33. फक्त 2 धावांची गरज आहे. 33 या धावसंख्येवर सूरज पाटीलने फक्त 3 धावांचं योगदान दिलंय. काय फलंदाजी केली. फिरकीचा जादूगर गोलंदाज या ठिकाणी अजय येतोय सूरज साठी. सूरजने फक्त चेंडूला निश्चित कट केलाय. 1 धाव घोषित येते मेल. सामना बरोबर येतोय. धावफलकात धावाल्या त्या 34. 1 धावीची गरज आहे. आता सूरज चौकार की षटकाराने हा सामना संपवेल आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. पाहूया. अजय तयार. यावेळी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कट निश्चितच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. सावध पवित्रा सूरज पाटीलचा. 3 या वैयक्तिक धावसंख्येवर 4 या धावसंख्येवर खेळत असताना सूरज पाटील. 30 या धावसंख्येवर पंकज जाधव. आणि या ठिकाणी मात्र हा विजयी फटका आणि अशा प्रकारे अंतिम 3 मध्ये प्रवेश करतोय तो अल अजीज अलिबाग संघ. पंकज जाधव संघ या ठिकाणी अंतिम 3 मध्ये 40,000चा मानकरी आणि भव्य चषक मानकरी ठरतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि अर्थात A3 सोगाव या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. तर पंकज जाधव याला सामन्याचा मानकरी दुसऱ्यांदा आपण या ठिकाणी देऊन गौरवण्यात आहोत. 30 धावांची पंकजची जबरदस्त खेळी. तर पंकजला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून देऊन आपण सन्मानित करूया. आणि अल अजीज संघाने आयोजकांना